त्याने सांगितलं माझी मुलगी लहान आहे, मला त्या भोंग्यांचा त्रास होतो. मी जाऊन त्या मशिदीमध्ये त्या मौलवींना सांगितलं, ते ऐकायला तयार नाहीत. तुमच्या सगळ्यांच्या कष्टामधनं एकदा हे राज्य माझ्या हातात द्या, सगळे भोंगे एकसाथ बंद करून टाकतो. त्या समुद्रावरती अनधिकृत दर्गा बांधत होते, एका रात्रीत तोडायला लावला. अजान लाउडस्पीकर पर बोले राज ठाकरे, पिछली सरकार को बनाया निशाना। महाराष्ट्र नवनिर्माण पार्टी को आज 18 साल पूरे हो गए हैं। मनसे पार्टी फाउंडेशन डे के मौके पर आज नासिक में सभा ली गई थी। मनसे प्रमुख राज ठाकरे ने इस मौके पर अपनी पार्टी के किए गए आंदोलन और आंदोलन के बाद मिली जीत के बारे में बताया, जिसमें मराठी साइन बोर्ड, टोल नाका, मुंबई गोवा हाईवे रोड का मुद्दा भी शामिल है। राज ठाकरे ने मनसे के किए गए आंदोलन में धार्मिक स्थलों पर किए गए लाउडस्पीकर के मुद्दे भी बताए हैं और बताया कि कैसे हमने अजान वाले लाउडस्पीकर के खिलाफ आंदोलन किया था और वो सक्सेसफुल भी रहा, लेकिन सरकार डरपोक थी और खुद को हिंदुत्ववादी कहती है। लाउडस्पीकर वाले मुद्दे को लेकर आंदोलन कर रहे हमारे 17,000 लोगों पर सरकार ने कार्रवाई की, उनका क्या कसूर था? जिस लाउडस्पीकर से मुस्लिम समाज को भी तकलीफ होती है, उसके खिलाफ आंदोलन ही तो किया था। जिस वक्त ये आंदोलन हुआ था, सब जगह से सब बंद हो गया था, लेकिन सरकार ही ढीली पड़ गई और फिर सब शुरू हो गया। राज ठाकरे ने कहा कि तुम सबकी मेहनत से एक बार मुझे ये राज्य में मेरे हाथ में दे दो, सभी बोंगे एक साथ बंद कर दूंगा। राज ठाकरे ने माहिम दरगाह के पीछे समंदर में बने चिल्ले के बारे में भी बताया कि किस तरह एक रात में मुंबई पुलिस और बीएमसी ने एक्शन लिया। और क्या कहा है राज ठाकरे ने, आइए इस वीडियो में आगे देखते हैं। त्या अनेक प्रार्थना स्थळांवरचे, मशिदींवरचे आम्ही भोंगे काढायचं म्हटलं, बंद झाले होते भोंगे. पण हे डरपोक सरकार, आधी जे उद्धव ठाकरे सरकार होतं त्या काळामध्ये आपण हे भोंग्यांच्या बद्दल बोललो. ते भोंग्यांच्या बद्दल बोलल्यावरती माझ्या 17,000 महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकले होते आणि हे म्हणे स्वतःला समजतात हिंदुत्ववादी. 17,000 माझ्या पोरांवरती केसेस टाकल्यात तुम्ही. काय चुकीचं केलं होतं त्यांनी? ज्या भोंग्यांचा मुस्लिम समाजालाही त्रास होतो, हा आमचा इथे मामू आला असेल. मामू कुठे आहे? हा बघा, काल त्याच्या भागात गेलो होतो मी. तिकडे अनेक मुस्लिम समाजातले अनेक मुस्लिम बांधव मला सांगत होते की मला तर एक पत्रकार पण भेटला होता मला पुण्यामध्ये. त्याने सांगितलं माझी मुलगी लहान आहे, मला त्या भोंग्यांचा त्रास होतो. मी जाऊन त्या मशिदीमध्ये त्या मौलवींना सांगितलं, ते ऐकायला तयार नाहीत. ज्यावेळेला हे आंदोलन झालं त्यावेळेला सगळ्या ठिकाणी सगळं बंद झालं होतं, पण सरकारच ढिली पडल्यानंतर परत सगळं सुरू झालं. तुमच्या सगळ्यांच्या कष्टामधनं एकदा हे राज्य माझ्या हातात द्या, सगळे भोंगे एकसाथ बंद करून टाकतो. बघू कोणाची हिंमत आहे त्याच्यानंतर परत भोंगा लावायची. त्या समुद्रावरती अनधिकृत दर्गा बांधत होते, एका रात्रीत तोडायला लावला. आम्ही काय प्रार्थना करू नका म्हणतोय? आम्ही काय नमाज पढू नका म्हणतोय? आम्ही बाकीच्या कुठच्या गोष्टींना हात घालतोय? अरे समुद्रावरती हळूहळू हळूहळू सुरू करताय. ते झाल्यानंतर तुम्ही महत्वाची गोष्ट त्यातली बघा, ते झाल्यानंतर देखील मुस्लिम समाजाकडनं कोणती प्रतिक्रिया नाही आली, कारण त्यांनाही कळलंय अनधिकृत आहे. पण हे केलं कोणी? का सरकारच्या लक्षात नाही आलं? जिकडे तो दर्गा होत होता त्याच्या बरोबर 100 फुटावरती तिथे पोलीस स्टेशन आहे. का नाही त्यांच्या लक्षात आलं? का नाही महानगरपालिकांच्या लक्षात आलं?